नमस्कार. आज आपण शेवयांची खीर कशी करायची आहे ते पाहणार आहोत. पण प्लीज सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा. त्याचप्रमाणे सर्वांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबचं बटन क्लिक करा आणि बेल आयकन प्रेस करा. तर गोड शेवया करण्यासाठी मी 5 मिनिट आधी बदाम भिजवून ठेवले होते पाण्यामध्ये. ते आता आपण चिरून घेऊया. यानी पटकन इझिली बदाम चिरले जातात, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर काजूही आपण चिरून घेतलेले आहेत. काजू बदाम चिरून घेतल्यानंतर आपण गॅसवरती अर्ध पातेलं पाणी ठेवून गरम करत ठेवायचं आहे, कोमट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या गॅसवरती कढई शिफ्ट केलेली आहे, कढई ठेवून घेतलेली आहे. आणि धुवून घेतलेली कढई छान गरम झाली की आपण पुढची कृती करायची. पाण्याला छान उकळी आली, गॅस बंद करून नये. आणि कढई गरम झालेली आहे. आता आपण काजू बदामचे चिरून घेतलेले तुकडे होते, तर ते आपण कढईमध्ये ॲड करूया. यासाठी की भजवून घेतलेले होते आपण बदाम, त्यामुळे तुपामध्ये किंवा डालड्यामध्ये तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते जळण्याची शक्यता असते. यासाठी आधीच काजू बदाम ॲड करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर यामध्ये तूप ॲड करायचं. 1 चमचा साजूक तूप ॲड करून घेतलेलं आहे. तर साजूक तूप ॲड करून घेतलेले आहे. आणि आता आपण शेवया असतात गोडाच्या, तर त्या ॲड करूया. तर तुमच्याकडे ज्या शेवया असतील त्या तुम्ही ॲड केल्या तरी काय हरकत नाही. यासाठी स्पेसिफिक याच शेवया हव्या आहेत असं काही नाही. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ॲड करू शकता. तर छान मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व शेवई टाकल्यानंतर आपल्याला तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटपर्यंत आपल्याला शेवई फ्राय करून घ्यायच्या आहेत. याने आपल्या शेवईंना छान खमंग वास येतो आणि चवीलाही छान लागतात. त्यानंतर फ्राय करून झालेल्या शेवया आहेत आपल्या, चांगल्या 2 ते 3 मिनिटपर्यंत करून घेतलेल्या आहेत आपण फ्राय. आता त्यामध्ये आपण उकळी आलेली होती, आपल्या पाण्याला गरम करत ठेवलेलं होतं पातेलभर पाणी, तर ते आपण कढईमध्ये ॲड करून घ्यायचं आहे, शेवईमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड करून झालेलं आहे पाणी. छान मिक्स करून घेऊया. लो फ्लेमवरती आपल्याला हे सर्व करायचं आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे बिलकुल. आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण. तर आता आपण याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे, 3 ते 4 चमचे. तर तुमच्या गोडीच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर 3 ते 4 चमचे साखर ॲड करून झाल्यानंतर आपण दूध पावडर ॲड करायची आहे, मिल्क पावडर ॲड करायची आहे 2 चमचे. मिल्क पावडर यासाठी ॲड करायची आहे की आपल्याला शेवयांना छान घट्टसरपणा येतो. आणि या ठिकाणी तुम्ही खवाचा पण वापर करू शकता, पण माझ्याकडे जे अवेलेबल होते दूध पावडर, तर ते मी ॲड करून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दूध पावडर ॲड केल्यानंतरही लो फ्लेमवरती. आणि खूप जर आपल्याला हे घट्टसर मिश्रण वाटत असेल तर यामध्ये तुम्ही पाणी पण ॲड करू शकता. एवढं घट्टसर मिश्रण जर तुम्हाला नको असेल शेवयांसाठी तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा पण वापर करू शकता. गरम पाणी पण वापरायचं आहे, एक टीप लक्षात ठेवायची आहे आपल्याला. या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर हे खूपच घट्टसर झालेलं आहे मिश्रण. तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी होतं शिल्लक, तर ते ॲड करून घेत आहे. आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेत आहे. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला साधारणतः हवी आहे आपल्या गोड शेवयांसाठी. जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण याच्यामध्ये वेलची जायफळ पूड टाकूया. अर्धा चमचा तुम्ही किंवा पाव चमचा ॲड करायचा आहे. स्वादासाठी खूप छान वास येतो, आपला स्वाद येतो गोड शेवयांना. तर मिक्स करून घेत आहे. आणि अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला लो फ्लेमवरती. त्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार दूध ॲड करायचं आहे. दूध ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्व व्यवस्थित शेवई छान परतून घ्यायच्या आहेत, मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा एकदा आपल्याला आता दूध ॲड करून झाल्यानंतर उकळी काढून घ्यायची आहे. आणि काजू बदाम ॲड करायचे आहेत वरून गार्निशिंगसाठी, सर्विंगसाठी. आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि खाण्यासाठी तयार आहेत आपल्या गोड शेवया. तर तुम्हाला या गोड शेवयांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.